आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं आज G20 नेत्यांची शिखर परिषद संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांसाठी निष्पक्ष आणि न्याय्य भविष्य, महत्त्वपूर्ण खनिज, योग्य कार्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सहभागी होतील. भारताचे 52वे सरन्यायाधीश B.R. गवई 6 महिन्यांचा कार्यकाळ संपवून आज निवृत्त होणार आहेत. विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तिथली जंगल संपदा राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील 800 एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प खासगी भागीदारांच्या सहयोगानं हाती घेण्यात आला आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीनं निसर्गाचा समतोल राखण्याचं त्यात उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपुरात 0 मैल साहित्य महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. मुंबईच्या बालरंगभूमी परिषदेतर्फे लोककलांची माहिती आणि महती लहान मुलामुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात जल्लोष लोककलेचा 2025 हा महोत्सव राबवण्यात येत आहे. या महोत्सवात इयत्ता 1ली ते 10वीचे बालकलावंत महाराष्ट्रातील लोककलांचं सादरीकरण करणार असून समूह नृत्य, समूह गायन, एकल गायन, एकल नृत्य आणि एकल वादन अशा स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिकं देण्यात येणार आहेत. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 6 गडी बाद 330 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.